विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पहिल्यांदा तालुक्याचा आमदार या नात्याने मी पहिल्यांदा सगळ्यांचं विजय झाल्याबद्दल अभिनंदन करतो। आणि विशेषतः आपली जी निवडणूक होती आपली 6वी ग्रामपंचायत होती ती बावड्याची, आणि बावड्याची पूर्वीची एकतर्फी असणारी ग्रामपंचायत, परंतु खरंच आपल्या बावड्याच्या वाघांनी सगळ्याच युवक असतील, ज्येष्ठ असतील, या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि कधी आपलं त्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 सदस्य निवडून आले। त्याबद्दल मी 5 सदस्यांचं नाही, 5 सदस्यांपेक्षा जे 17 आणि 18वे आपल्या भावी, या सर्वांचं 18च्या 18 उमेदवारांचं मी त्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर या निवडणुका झाल्यानंतर मी निकालाच्या दिवशी पुण्याला होतो, मुंबईला होतो, निकाल ऐकत होतो। पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या होत्या, 3 ग्रामपंचायती ज्या भाजपच्या होत्या, परंतु काजडचे असतील, शिंदेवाडीचे असतील, आपल्या वकील वस्ती असेल, शेळगाव असेल, आणि तुम्हाला पत्रकारांना मी मुद्दामून सांगतो, लाकडी गाव हे माझा बालेकिल्ला आहे। तिथं कुणी काय आलं तर बालेकिल्ला आहे। आणि लाकडी गावामध्ये असं ठरलं होतं की देवळामध्ये बसून त्यांनी चिठ्ठ्या काढल्या होत्या, एकत्र बसून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायची। आणि चिठ्ठी निघल्यानंतर चिठ्ठी त्यात निघली आणि त्यांनी सांगितलं की आपण थोडी स्थानिक विकास आघाडी करू। ते पण आता आज उद्या ते येतील, पण ते गाव माझं बालेकिल्ला आहे। त्यामुळे लाकडी कुणी किती काय हे केलं तर लाकडी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या लाकडीतली ज्यावेळेस पेटी उघडली जाते त्यावेळेस 75% मत ही दत्तात्रय भरणेंना असतात। त्यामुळे गाव माझं आहे, ते येतील। थोडं आज त्यांचं तिथे थोडं एक दुःखही झालेलं आहे, त्यामुळं ते म्हणले आम्ही सगळं अगोदर कसं असतं, शेवटी गावातनं एकत्र बसलेले असतात, ते सगळं एकत्र ठरलेलं असतं आणि गावची निवडणूक बिनविरोध केलेली। त्यामुळे ही लोक ते आज आलेले मी तिकडे गेलेली कुणी नाहीत, आलेली नाहीत। ते लाकडी सुद्धा इथं लवकर येईल, कारण ते लाकडी गाव सगळ्यात माझं आवडतं गाव आहे। यात कुणी लाकडीवरती कुणीच त्याच्यावरती टाकू ठेवू शकत नाही। आणि त्या लाकडी गावासाठी तर मी इतकं एक महत्वाचं आता गिफ्ट देणार आहे। गिफ्ट कदाचित त्या लाकडी गावाच्या आयुष्यातलं इंदापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं कुठल्या गावाला गिफ्ट असेल तर ते लाकडी गावाला गिफ्ट आहे। ते अजितदादा पवार साहेब आणि दत्तात्रय भरणेच असेल। इथं आता तुम्ही बेरीज करा। पेपरमध्ये मी वाचलं की राष्ट्रवादीचे किती आले म्हणून सांगितलं, 3 आले म्हणून सांगितलं। इथं आता 4 सरपंच हजर आहेत, सगळे 2च सांगितले, 3 आता इथं 4 सरपंच हजर आहेत, 6 पैकी 4 सरपंच हजर आहेत। 5वं लाकडी गाव हा माझा बालेकिल्ला आहे। माझा बालेकिल्ला 9ची पेटी फोडा, 14ची फोडा, 29ची फोडा म्हणल्यापेक्षा तुम्ही बघा त्या गावात, आणि ते एकत्र त्यांची एक आघाडी झालेली। त्यात कुठं तिथं लाकडी गावात हा विरोधक नाहीच। विरोधक हा तुम्हाला मी सांगतो, नाव घेतो की तिथं दुसरी विरोधी पार्टी तिथं नाहीच। फक्त देवळात बसून काही गोष्टी झाल्यानंतर तिथं थोडं देवळाला थोडी देवा धर्माला मानणारी लोक थोडी जास्त, आता ठरलं थोडं आपण सगळी एकत्र बसून ठरवू। त्यामुळे लाकडी गावात तिथं आलेलं आहे। त्यामुळे लाकडी गावावरती कुणी दावा करू शकत नाही, कारण का लाकडी गाव हे आमचं आहे। जरी कुणी कुठं काय असलं, कुठं कोण असलं, शेवटी सदस्य बिनविरोध होताना एखाद्या चिठ्ठी कोणाची तरी निघती, अचानक चिठ्ठी निघती। जरी एखाद्या चिठ्ठी चुकून कोणाची काय निघली तर ते गावाने काय आम्हाला कधी राष्ट्रवादी पक्षाला कधी सोडलेलं नाही। गारटकर दादांना पण पाठीमागे त्या गावाने खूप प्रेम केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला मी आजही सांगतो, ज्या ग्रामपंचायती 6 लागल्या इथं तुम्हाला ठणकावून सांगतो, तुम्हाला ओळखपत्र देतो, त्या 6 पैकी 5 ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादीच्या लागल्या, आणि ह्या राष्ट्रवादीच्या लागल्या। त्यामुळं राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्यांनी ही निवडणूक, काही लोकांनी बिनविरोध केली, काही लोकांनी निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतलं, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। आम्ही हे पण सांगतो की काही निवडणुका आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये झाल्या, राष्ट्रवादी पक्षामध्ये झाल्या। मला आता निवडून आलेल्या उमेदवारांना, सगळ्या सरपंचांना, मेंबरांना सांगायचंय की आता तुम्ही कारभारी आहात, आता तुम्ही प्रमुख आहात। शेवटी आमदार म्हणून आमचं लक्ष तुमच्यावरतीच राहणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांना शेवटी निवडणुका येत असतात, जात असतात, निवडणुकामध्ये एक बेरीज करायची असते, एक थोडं बेरजेचं राजकारण करायचं असतं।
थोडं झालं गेलं काय गोष्टीमध्ये मी आजही बघितलं, वकील वस्तीचा 2 नंबरचा सरपंच हा त्याला मत राष्ट्रवादीला पडली ना, 2 नंबरला वकील वस्ती 1 नंबर राष्ट्रवादीचा आला, 2 नंबर राष्ट्रवादीचा आला. काजडला 1 नंबर राष्ट्रवादीचा आला, 2 नंबर राष्ट्रवादीचा आला. शिंदेवाडीला 2 नंबर कोण आहेत, 1 नंबर राष्ट्रवादी झाला, 2 नंबर पण राष्ट्रवादी झाला. मला तुम्हाला पत्रकारांना मुद्दाहून सांगायचंय की निवडून येताना सुद्धा 2रा नंबर सुद्धा राष्ट्रवादीलाच दिलेला आहे. त्यामुळं बाबांनो, आणि काय होतं, तुम्ही एखाद्या ग्रामपंचायतीची इतकी जाहिरात होती, इतकं राज्यात त्याचं डोळा होतं. मला पत्रकार बंधूंना एक विनंती करायची, बाबांनो खरं ते लिहा, खरं ते लिहा, खरं ते हे करा. शेवटी बघणारे लोक असतात, बघणारे लोक विनाकारण जर चुकीच्या बातम्या आल्या तर वेगळा हे होतात की, कारण का बातम्या ज्या आल्या गारटकर दादा, गड आला, गड राखला, अरे गड राखला, 5चा गड काय झालं याचा तुम्ही कुठेतरी विचार करा. हे अशा चुकीच्या लोक, आणि मला तुम्हाला विनंती करायची, आजच्या ह्या बातम्या तुम्ही तालुक्यापुरते ह्या राज्यात जाऊ द्या की राष्ट्रवादीच्या 6 पैकी 5 ग्रामपंचायतीच्या ह्या राष्ट्रवादीच्या आल्या. गड हा विरोधकांनी राखला नाही, भाजपने केला ना, हा गड राष्ट्रवादीने राखला नाही. राष्ट्रवादीने 3च्या 2 वाढवल्या, 5 राष्ट्रवादीने ग्रामपंचायती जिंकल्या. त्यामुळं बंधूंना मी तुम्हाला एवढंच सांगतो की सगळ्या सदस्यांना सांगतो, लोकांनी तुमच्यावरती आता विश्वास ठेवलेला आहे. आपण एक गावामध्ये एक छोटा, आज तुम्हाला मी सांगतो, बारीक बारीक गोष्टी असतात. आज दलित वस्तीच्या आराखड्याचं काम हे ग्रामपंचायत लेवलला चाललंय. ग्रामसेवकाशी बोला, जिथं आपल्या मागासवर्गीय वस्ती आहेत, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, गटार असेल, रस्ता असेल, किंवा आपल्याला काय तिथं अजून काय गावात करता येईल तो करण्याचा प्रयत्न हे करा. तुमच्या गावातले ग्रामपंचायत कार्यालय असेल, सुशोभीकरण असेल, की जेणेकरून आता आपण पूर्वी जनसुविधा असतील, डीपीडीसीची बैठक ह्या 8 दिवसामध्ये दादांची तब्येत बरोबर नाही ना, तर मीटिंग कधीच झाली असती. डीपीडीसीची बैठक आहे, त्यामधनं आपल्या ग्रामपंचायतीला निधी कसा अधिकचा आणता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि शेवटी एक तुम्हाला सांगतो, मला सरपंच सगळ्यांना सांगतो, सौरभ तुम्हाला सर्वांना सांगतो, चिकाटी लागते रे बाबांनो. तुम्ही एकदा कागद एखाद्या पीएकडे दिला किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडे, त्या टेबल टू टेबल आपण तो फिरवायचा असतो. तुम्हाला गंमत सांगतो, परवा दिवशी मालोजीराजा गडीचा विषय होता. दादा आजारी होते, तिथं मागच्या 5-6 दिवसापूर्वी आपण बैठक दाखवली. बैठक दाखवून दादाची ऑनलाईन आपण मुंबईवरनं सही घेतली. दादा परवा दिवशी कलेक्टरांची सही घेतली. परवा रात्री ते प्रकरण आपण मुंबईला पोच केलं. कदाचित त्याची एक राज्यस्तरीय बैठक असती, ती बैठक कदाचित आज बैठक होईल, आणि आज बैठक झाल्यानंतर शिखर म्हणजे मुख्यमंत्र्याची बैठक असती. ती बैठक मी स्वतः खेंगरे, माझा पीए, मी पीए माझ्या बरोबर ठेवला नाही. मी तुम्हाला तुळजापूरच्या भवानी शपथ सांगतो, या मालोजीराजाच्या गडीसाठी पीएला तिथंच मुंबईत थांबवलं. त्या दिवशी मुंबईला थांबून त्याला ते सगळं तिथं पाठपुरावा, शेवटी कुठली गोष्ट पाठपुरावा केल्याशिवाय काही रे होत नसतं. कुठं आपण हातात कागद दिला, मामाच्या हातात दिला, दादाच्या हातात दिला, तिथं थांबवलं, ती हात ही केली बैठक. ते दादाची सही आजारपणावर राहिली होती, परत दादाची सही ऑनलाईन सही तिथं घेतली. परत आज बहुतेक आज नाही तर उद्या ती राज्यस्तरीय बैठक, त्यांची सचिव लेवलची जे मेन प्रमुख असतात त्यांची बैठक, आणि दादांची बैठक नियोजन मंडळाचे म्हणून, आणि नंतर मुख्यमंत्र्यांची बैठक. आणि ते कशासाठी बैठक यासाठी गेल्या, डिसेंबरला अधिवेशन आहे आपलं, डिसेंबरच्या अगोदर 15 दिवस ते पुस्तक हे तयार होतं, म्हणजे आपण काय म्हणतो जी बुकलेट तयार होतं. तर त्या बुकलेट मध्ये येण्यासाठी स्वतः मी आणि माझा पीए खेंगरे, मी खेंगरेचा उल्लेख मुद्दाहून पीएचा का करतो, मीरा नरसिंगपूरचा आराखडा तयार करताना सुद्धा दादा नरसिंगपूरकरांना सांगा, त्या खेंगरेनेच खूप त्यासाठी पाठपुरावा तेव्हाच घेतला होता, तो पण आराखडा त्यासाठी थांबवला. आणि आपण कदाचित मी आता तुमची आपलं झाल्यानंतर आज मी सोमवारी ते काय झालंय, ते बैठक झाली का, ते बुकलेटला कसं येईल यासाठी माझा बाबांनो प्रयत्न चाललेला आहे. दुसरा प्रयत्न आपला जो हॅमचा रस्ता आपण घेतलेला आहे, की आपल्याला माहिती आहे की आपला रोड वाहतोय त्या बजेटमध्ये, आपल्याला मोठं, मी मुद्दाम तुम्हाला मोठी कामं सांगतोय, डाळस ते ती नदी, कुठली नदी, नीरा नदी, की जेणेकरून डांबरी रस्ता नको, की हा रस्ता काहीतरी सारखा परत होतो, तर आपल्याला आपण काय कसला कॉन्क्रीट रस्ता, की जेणेकरून ह्यामध्ये मोठ्या साधारणतः 300-325 कोटी रुपयाचा रस्ता, की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये दळण वाढेल, रोजगार लोकांना मिळेल, सगळे व्यवसाय जोरात चालतील, त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे.
दुसरं बाकीचं लाकडी लिंबोडीची योजना आपली मंजूर झालेली आहे, टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर आता एक 8 दिवसामध्ये वर्क ऑर्डर मिळेल दादा. त्यामुळे हा लाकडी लिंबोडीचा विषय जो बरेच दिवस का थांबला का मी आता त्याबद्दल काय बोलत नाही, तो पण आपला मंजूर झालेला आहे. आणि शेवटी तुम्हाला मी सांगतो त्या भागातल्या लोकांना, काजड शिंदेवाडीची लोक आहेत तिथं, त्या लोकांना माहिती आहे. तुम्हाला मुद्दाम आज पत्रकार इंदापूरचे पत्रकार जास्त लांब आहेत, ह्या लाकडी लिंबोडीला शिंदेवाडी गणेशांना कुठे गेला इथं काजड ही लोक आहेत, ह्या लोकांना विचारा तुमच्या इथं दाखवताना टेप मोजताना कोण होता, कसं पेपरमध्ये फोटो आणून आम्ही केलं म्हणण्याला स्वतः तिथं कोण गेला त्या शेतकऱ्याला माहिती आहे, लाकडीच्या शेतकऱ्याला माहिती आहे, लिंबोडीच्या शेतकऱ्याला माहिती आहे, शिंदेवाडीच्या शेतकऱ्याला माहिती आहे, काजडच्या शेतकऱ्याला माहिती आहे, निरगुडेच्या शेतकऱ्याला माहिती आहे, मसोबाच्या वाडीच्या शेतकऱ्याला माहिती आहे, लांबजेवाडीच्या शेतकऱ्याला माहिती आहे, अकोल्याचा काय भाग आहे त्यामध्ये वायशेवाडी धायगुडवाडी या शेतकऱ्यांना बंधून या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. या 2-3 मोठ्या योजना आपण जेणेकरून आणतोय. अजूनही आपल्याला डीपीडीसी आपल्याला डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आपल्या तालुक्याला कसा जास्त निधी कसा मिळेल, 25 निधी कसा जास्त मिळेल, आपल्याला अल्पसंख्याक जो आपला मुस्लिम बांधव आहे त्या मुस्लिम बांधवांना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पाठीमागे कधी कुणी असा सेपरेट निधी दिला नव्हता, त्यासाठी सेपरेट सुद्धा निधी आपल्याला अल्पसंख्याक बंधूंना कसा मिळेल त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न चाललेला आहे. एवन पुनर्वसन जो विभाग आहे, नदी घाट जो असतो, मी सहज माझ्या डोक्यात आलं की तिथं असा घाट म्हणून त्यांना मंजुरी देता येत नाही, त्यांना त्याला संरक्षण म्हणावं लागतं. म्हणजे आपण जे घाट म्हणलं नदी घाट की ते तुमचं नाम मंजूर होतं, आपण म्हणायचं संरक्षण, कशाचं, भिंतीचं संरक्षण. पण जेणेकरून आपल्याला दगडवाडी किंवा ज्या परिसरामध्ये आपले दहावे वगैरे काय होतात तिथं जेणेकरून लोकांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी सुद्धा माझा प्रयत्न चाललेला आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या तालुक्यामध्ये इतकी कामं केलेत, विद्या बहुतेक मला वाटतं आता आपल्याकडे साईट पण शिल्लक राहिलेले नाहीत, म्हणजे राहिलेले नाहीत. आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये लोक आपल्यावरती कुणीतरी मीडियाचं उठतं आणि आरोप करतं, बंधून ही गोष्ट खरी आहे ना. शेवटी रस्ता जरी आज नवीन रस्ते खराब झाले ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरची चूक असेल, कदाचित रस्ता सुरू केला असेल, पाऊस झाला असेल. आणि एक सांगतो, आता प्रत्येक 3 वर्ष ते 5 वर्ष त्याची त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे ते रस्ते व्यवस्थित ठेवायची. आणि रस्ते कुठले खराब असतात, हे जिल्हा परिषदेचे खराब असतात. जिल्हा परिषदेचा आपला जास्त काही संबंध येत नाही, तरी सुद्धा शेवटी जबाबदारी आपली आहे. जेडपीला निधी कमी असतो त्यामुळे ते रस्ते थोडे खराब असतात. मुख्यमंत्री बाकीच्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्री रामसडकचा निधी असू द्या किंवा कुठला निधी असू द्या, तुम्हाला निधी तालुक्यामध्ये कमी पडणार नाही. सर्व तुमचा रस्ता सुरू झाला ना, ही झाला, जेणेकरून सगळीकडेच आपण जास्तीत जास्त कसा तालुक्यामध्ये, मी आता सगळेच तुमच्यापाशी सगळंच सांगत नाही, डीपीडीसी असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या, हे सगळे पैसे कसे आपल्या तालुक्याला अधिक कसे मिळतील आणि तालुक्याला त्याचा कसा आपल्याला फायदा होईल. आणि बंधूंना शेवटी एक गोष्ट खरी आहे, माझा स्वभाव वेगळा आहे. मी नेहमी म्हणतो की कुणी काय ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही, पण जोपर्यंत त्या खुर्चीवर आहे त्या खुर्चीचा उपयोग हा आपल्या लोकांसाठी, गरीब माणसासाठी, सगळ्यांसाठी झाला पाहिजे, की जेणेकरून त्याचा फायदा हा सगळ्यांना निश्चित प्रकारे होईल. आता आपण नवीन एक सरकारला पण एक सांगितलंय की तुम्ही झेडपीचे आपलं पीडब्ल्यूचे दादा रस्ते चांगले झाले, तुम्ही आता हे जे रस्ते करा, कशाचे, जे झेडपीचे रस्ते आहेत ह्या रस्त्यांना कुठेतरी तुम्ही हॅम, म्हणजे कुणाला तरी आपण म्हणतो ना हॅम, म्हणजे खाजगी ह्याला द्या आणि त्याला टप्प्याटप्प्याने, आणि तो खाजगीवाला नक्की रस्ते चांगले करेल. आपण झेडपी मध्ये सुद्धा हॅम आणतो, हॅम म्हणजे त्यामध्ये जेणेकरून जास्तीत जास्त रस्ते आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला घेता येतील. पीडब्ल्यूडीचा पण हॅम आपण लवकर आणतोय की जेणेकरून तालुक्यामध्ये 150-200 किलोमीटरची लांबी बंधून आपल्याला कशी मिळेल, जेणेकरून आम्ही तर असं धरलंय की डायरेक्ट त्या मदनवाडी त्या कळसच्या मधनं असं डायरेक्ट कळसवरनं मधला शेळगाववरनं इथनं 54 फाटावनं खोरोची नाही ऐका निर्माणी खोरोची नंतर तिकडे नाही खोरोची नंतर तिकडे सराटी, की सराटी नंतर त्या तिकडे पलीकडे पार त्या लुमे अलीकडे त्या आडोबाच्या वाडीच्या त्या कोपऱ्याला, की जेणेकरून बंधून तुम्ही लोकांनी मला इतकं तयार केलंय की बंधून मला कसा कुठनं निधी आणायचा आणि मला दुसरं मी काय काम, मला तालुक्यामध्ये कसं येता येईल. आज दादा इथं हजर आहेत. खरं तर बाळाला सांगायला पाहिजे, तुम्ही शहराचं पण सांगितलं नाही, आपण चुकलं आपल्याकडून, बाळाला सांगायला बोलायला पाहिजे. आज दादा इथं हजर आहेत. शहरामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला मी प्रामाणिकपणे डीपीडी सुद्धा पाठीमागे रस्ते कोणी उद्घाटन केले असतील सोडून द्या, ते कामं सगळी मी मंजूर स्वतः टीएस पण मी घेतले होते. त्यातला एक फक्त योग भाऊंचा टीएस फक्त माझ्याकडून नव्हता झाला, नाही तर बाकी सगळे रस्ते पर ते इजगुड्याचे तिकडले असतील इकडले असतील ते सुद्धा हे केलेले. आता सुद्धा आपण 10 कोटीचे रस्ते मंजूर केलेले आहेत, त्याचं पण मला वाटतं टेंडर झालेलं असेल आणि अजून भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगलं
इंदापूर शहर, पूर्वी इंदापूर शहर काय होतं, आपल्याला इंदापूर शहराची सुद्धा ओळख ही पुसायची, जेणेकरून पाहुणारा आपल्याला पूर्वी थोडं नावं ठेवायचा आणि आपल्याला हे शहर एक वेगळ्या उंचीवर न्यायचंय, वेगळे करायचंय. गारटकर दादांची बऱ्याच दिवसाची इच्छा आहे, तिथं ग्राउंडची इच्छा आहे. माझ्या सुद्धा डोक्यात तिथं क्रिकेटचं ग्राउंड थोडं कसं आपल्याला तिथं करता येईल हे माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये ते जे मंत्री हे आपले माझे मित्रच आहेत संजय बनसोडे, जेणेकरून दादा आपल्याला कसं तिथं एक क्रिकेटचं ग्राउंड म्हणजे आपल्या शहराला कुठेतरी एक वेगळं वाटलं पाहिजे. आणि स्विमिंगचं पण माझ्या डोक्यात स्विमिंगचे पैसे आपल्याकडे मंजूर आहेत, पण मी स्विमिंगला का थांबलोय की जरा त्याचं मेंटेनन्स आणि बाकीच्या गोष्टी थोड्या जरा मला अडचणी ज्या वाटतात, थोडं जागेमध्ये थोडं जरा ही होते, पण तरी सुद्धा ते अजून मी सोडलेलं नाही. पण थोडं मला मेंटेनन्स किंवा बाकी गोष्टी केल्यानंतर ते परत ते कायमचं चाललं पाहिजे. परत हे करून परत ते बंद राहण्यात उपयोग नाही. आपल्याकडं आत्ता सांगतो क्रीडा ह्याच्यामध्ये आपले पैसे शिल्लक आहेत. कदाचित पैसे शिल्लक ठेवणारा इंदापूर तालुका महाराष्ट्रातला पहिला तालुका असेल की जेणेकरून आपण काय म्हणतो की आपण बघतोय की कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं नाही, तर पैसे पण काहीतरी असं खर्चायचं हे काय बरोबर नाही. त्यामुळे स्विमिंगचा पूल असेल किंवा क्रीडांगणाचा विषय असेल की जेणेकरून इंदापूर शहराच्या उद्या वैभवामध्ये वेगळ्या प्रकारची भर घालेल यासाठी आपण करतोय. मगाशी आपण दादा आपण गार्डनचा जो आपण तो घाट आपण कुठलं ते केला आपण दादा घेतलं त्याच्यामध्ये 3.5 कोटीत नाही का दादा घेतलेलं, तर काय ते नाही ना ते पडलेलं ते काय ते मालोजगडीच्या पाठीमागची भिंत ती पण आपण ते पण मंजूर झालेलं आहे, ते पण टेंडर झालेलं आहे की जेणेकरून आपल्याला इंदापूर शहरात पण चांगले कामं करायचे. बंधूंनो, मी तुम्हाला निश्चित प्रकारे सर्वांचं आभार यासाठी मानतो की आणि सगळ्यांचंच, नाही तर कोणतं म्हणताना आमचं नाव घेतलं नाही कुणी काय नाही, सगळ्यांचंच मानणारा सगळ्यांचंच. नाही तर काय होतं परत ही होतं माझं लय अवघड होतं, माझं एखाद्याचं नाव घेतलं तर काय नाही, ज्याचं नाही घेतलं लय मामा करतो तुझं कुठं मामानं नाव घेतलं. त्यामुळे मला क्षमा मागा. मी आता तुम्ही माझ्या गडबडीत तुम्ही कोण आला एखाद्या दिवस माझ्याकडून चुकून तुम्हाला नमस्कार झाला नसेल याचा अर्थ तुमच्यावर माझं लक्ष नाही असं गुरुजी नाहीये, माझं सगळ्यांवरती लक्ष आहे. त्यामुळे चुकून जरी काय झालं असलं तरी थोडी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो, कारण काय गडबडीत माणूस असतो, थोडं ह्यात असतं. त्यामुळं सगळ्यांचंच खरं तर बावडेकरांचं विशेषतः 5 तर झाले पण बावडेकरांचं विशेषतः सगळ्यांचं आभार मानतो. वकील वस्तीचं सुद्धा खरंच बाळूचं पण बाळू नाही एकटा सगळीच टीम नाही तर मग त्याला बाळूचंच नाव घेतलं कुठं हे केलं. हा त्यामुळे सगळ्या वकील वस्तीचं बाबा, त्यामुळं सगळ्यांचंच सगळं वकील वस्ती असेल, काजड असेल, शिंदेवाडी असेल आणि लाकडी असेल, ह्या सगळ्यांचं ऐका 2 मिनिटं आता का ह्या सगळ्यांचं आपण बंधूंनो आभार निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी मानतो. आणि दुसरं आता जी पोटनिवडणूक झाली आता भिगवणचे मेंबर इथं आले होते, परत आपले कवठळीचे इथं आले, कवठळीचं कुठं आहे कवठळीचे आले होते, सरापोडीचे आलेत का ठीक आहे सरापोडी आलेत, परत चांडगावचं कुठे आपल्याला माहिती आहे की आपला एक कार्यकर्ता रमेश काका मदने यांचे दुःखद असं अचानक निधन झालं आणि त्यांच्या जागेवरती पोटनिवडणूक झाली. त्यांचा मुलगा कुणाल इथं आलाय, कुणालचं आपण सगळेजण टाळ्या वाजून त्याचं सगळ्यांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया. आणि पुन्हा एकदा सर्व मेंबरांना पुन्हा एकदा शाळगाव सांगितलं की शाळगावचं पण केलं शाळगाव हा त्यामुळे सगळ्यांचे आभार, सगळ्यांच्या शुभेच्छा. शाळगावकर तर काय मोठं शाळगावकरांच्या कायमच्या शुभेच्छा आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांना आणि जलजीवनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बघा आपल्याला प्रत्येक गावात पाणी, फक्त माझी आटाली विनंती रस्ते काय मोडायला लावू नका रे ते कॉन्ट्रॅक्टर रस्ता मोडून तुम्ही कुशाल गप बसताय, जरा ते रस्ते जरा व्यवस्थित त्याला म्हणा पलीकडे घे की जरा बाजूला, म्हणजे शेतकऱ्याच्यात घ्यायला मला शेतकरी कानकून ही सोपं पडते सरकारचं. त्यामुळे दाना सगळे रस्ते उकडतात, साईडपट्टी उकडते, हे रस्त्याचं तुमचाच वाटत तुम्हालाच त्रास होणार आहे, परत तुमचाच रस्ता मोडणार आहे. जरा कॉन्ट्रॅक्टरला हात जोडून सांगा तसं करू नको, नाहीतर मग बघा म्हणा मग काय होईल ती म्हणून. त्यामुळं या गोष्टी करा. पुन्हा एकदा दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन माझ्या पत्रकार बांधवांना एवढंच सांगतो, जे जरा जास्त झालं थोडं गड कुणाचा आला गड कुणी राखला हे जर आपण जरा मोठ्याने जरा चांगल्या बातमीत हेडिंग मध्ये जर दिलं तर थोडं आम्हाला पण जरा झोपताना थोडं राहुल आम्हाला पण बरं वाटेल. गड भाजपचा गड आणणार आहे, गड राष्ट्रवादीला राखला, गड राष्ट्रवादीचा आला. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या आणि माझ्या पत्रकार बांधवांना पण दीपावलीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय गारटकर यानंतर बोलतील. आपले सर्वांचे लाडके आमदार म्हणजे दत्तमामा भरणे, तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर नुकतीच जी ग्रामपंचायत झाली, बावडा, वकील वस्ती, शिंदेवाडी, काजळ, लाकडी
आणि पोटनिवडणूक झाली सराफवाडी, चांदगाव आणि कवठळी या सगळ्या गावातील परिसरातील उपस्थित निवडून आलेले सरपंच, सदस्य आणि त्यांचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावली निमित्त मनपूर्वक या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आपल्या सर्वांच्या वतीनं जे निवडून आलेले सरपंच आहेत आणि सर्व सदस्य आहेत, या सर्व सदस्यांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। मामांनी सविस्तर विषय मांडलेला आहे, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, पण गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी आपले नेते सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी जी भूमिका घेतली, राज्याच्या राजकारणामध्ये जी दिशा घेतली, या भूमिकेवरनं जो संभ्रम संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये जो झालेला होता, तो झालेला संभ्रम या कालच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुतांशी लोकांचा तो संभ्रम दूर झालाय, जो निकालावरून स्पष्ट होतो। जसं इथं 6 पैकी इंदापूर तालुक्यामध्ये कुणीही काही म्हणलं तरी मामाने सांगितलं तसं लाकडी आम्हाला सोडून जाऊ शकत नाही। त्यामुळे 5 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आहेत। त्यामुळे पत्रकारांना ते काही जरी सगळं समजत असतं, त्यांची काही अडचण असेल, पण त्यांची अडचण जरा थोडीशी त्यांनी दूर ठेवावी आणि सत्य लोकांच्या समोर आणावं, असं पत्रकारांना या निमित्तानं आवाहन करतो। या 5 असलेल्या ग्रामपंचायत इथं इंदापूर तालुक्यात आल्या आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 231 ग्रामपंचायती होत्या। एक ग्रामपंचायत भोर तालुक्यातली झाली नाही, उमेदवारच मिळाला नाही। बाकी 230 ग्रामपंचायतीमध्ये 158 ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 65% जागा या ग्रामपंचायतीच्या जिंकलेल्या आहेत। यावरून असं स्पष्ट होतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1 नंबरला भाजप असतं तर 2 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही या ठिकाणी विजयी झाली आपल्याला पाहायला मिळतं। याचा अर्थ असा होतो की सन्माननीय अजितदादा, भरणे मामा या सर्वांनी घेतलेला जो निर्णय आहे, तो निर्णय लोकांना मान्य आहे। का तर लोकांना आज विकास पाहिजे, लोकांना आता विकास पाहिजे। नुसतं भावभावना भडकून जाती धर्माचं राजकारण करून मत मिळवून त्या जातीलाही कधी काही मिळत नाही, त्या धर्मालाही कधी काही मिळत नाही। त्यामुळं विकासाच्या विषयावरती ज्या वेळेला आपलं गाव प्रगत होईल तसं राष्ट्र प्रगत होईल आणि राष्ट्र प्रगत झाली तर 3री महासत्ता घडेल। ही भूमिका तळागाळातल्या गावातल्या सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदारांना पाहिजे। म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं अजितदादांनी घेतलेला निर्णय, भरडेबाबांनी घेतलेला निर्णय हा लोकांनी मान्य केलाय। हे ग्रामपंचायत निवडणुकीतून आम्हाला लक्षात येतं। आगामी येणारी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, हे चित्र हा तर ट्रेलर झाला, याला पिक्चर पुढे आहे। हा पिक्चर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण सर्वजण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार राहणार आहोत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे। रोजच्या रोज सोशल मीडिया आहे, हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि प्रिंट मीडिया आहे। वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या बातम्या आणि वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी छापताय, पण विकासापासून आपण यत्किंचित पण ढळू नका। आपलं उद्दिष्ट आपल्या गावाचा विकास। नवनिर्वाचित सरपंच सदस्यांना मला सांगणं आहे, इथं अत्यंत चिकाटीनं काम करणारा आमदार आहे। तुम्ही जे गावासाठीचं जे स्वप्न बघितलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दत्तामामांच्या बरोबर येऊन त्यांच्या पाठीमागे लागून आणि आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे लागून तुम्हाला जे काही गावात घडवायचंय ते तुम्ही या ठिकाणी घडवून घ्या। मागच्या जे काही 2.5 वर्षाच्या काळामध्ये मंत्रिपद असताना जो विकासाचा गाडा इतका वेगाने ओढला गेला, मधले 1 वर्ष 1.5 वर्ष हे वाया गेलं। पण आताच आपल्याला मंत्रिपद जरी मिळालं नसलं तरी या ठिकाणी मामांना या ठिकाणी फंड कुठलाही कमी पडणार नाही। त्यामुळे तमाम सदस्य आणि सरपंचांना मला सांगायचंय की तुम्ही निश्चित पद्धतीनं आपल्या गावाचा विकास वेगाने घडवून आणा। बावडा ग्रामपंचायत कधीही या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यात ज्याला माहिती आहे त्याला बावडा ग्रामपंचायत म्हणजे एकतर्फी
असं जे कायम वाटायचं, यावेळेला आमच्या सर्व बावड्याच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, या उमेदवारांनी जीवाची पराकाष्ठा केलेली आहे आणि बावडा ग्रामपंचायतीत सुद्धा हम किसी से कम नहीं हा संदेश निश्चित पद्धतीने दिलेला आहे। त्यामुळे समोरच्या लोकांना आज माहिती आहे, स्थानिक पातळीवरच्या राजकारणात जर इतकं मतदान आमचा जर कार्यकर्ते तिथं घेतोय, तर उद्याच्या लोकसभेला, विधानसभेला त्या ठिकाणी काय होणार आहे हे निश्चित पद्धतीने आपल्याला माहिती आहे। जरी भाजप, राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्रितपणे राज्य स्तरावरती आपली आघाडी आहे, देशाच्या पातळीवरती लोकसभा निवडणूक एकत्रित लढवायची आहे, प्रत्येकच कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे, तर लोकसभेचं काय, उमेदवार कोण, जोही कोण उमेदवार असेल, अजितदादा जिथं सांगतील तिथंच आमचं मतदान होईल, एवढंच फक्त पक्क लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं। जास्त डोकं चालवायचा प्रयत्न करू नका। काही काही प्रश्न असे आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर हे काळच देऊ शकतो, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि आपण येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे पक्ष, अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा बळकट करण्याचा प्रयत्न। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।